श्रीहरी श्रीहरी उत्तर गीता दुसरा अध्याय मुक्त भावानुवाद. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, त्यानंतर धर्मात्मामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या काश्यपनी त्या सिद्ध महात्म्यांचे दोन्ही पाय पकडून ज्यांचे उत्तर अवघड असेल अशी बरीचशी धर्मयुक्त प्रश्न विचारले. कश्यपने विचारले, महात्मा, हे शरीर कशा प्रकारे पडते, दुसरे शरीर कसे प्राप्त होते, संसारी जीव कशा प्रकारे या दुःख संसारापासून मुक्त होतो, जीवात्मा, प्रकृती, मूळ विद्या आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या शरीराचा त्याग कशा प्रकारे करतात आणि एका शरीरातून मुक्त होऊन दुसऱ्या शरीरी कोणत्या प्रकारे प्रवेश करतो. मनुष्य आपण केलेल्या शुभाशुभ कर्मांचे फळ कशा प्रकारे भोगतो आणि शरीराचा अस्त झाल्यावर, शरीर नष्ट झाल्यावर कर्म कोठे राहते. ब्राह्मण म्हणाले, वृष्णी नंदन श्रीकृष्णा, काश्यपने या प्रकारे विचारणा केल्यावर सिद्ध महात्म्यांनी त्यांच्या प्रश्नांचे क्रमशः उत्तर देण्यास प्रारंभ केला. ते मी सांगतो, श्रवण करावे. सिद्ध म्हणाले, काश्यप, मनुष्य या लोकी आयुष्य आणि कीर्ती वाढविणारे ज्या कर्मांना पार पाडतो ते सर्व कर्मच शरीर प्राप्तीचे कारण असतात. शरीर ग्रहण केल्यानंतर जेव्हा ते सर्व कर्म त्यांचे फळ देऊन क्षीणत्वास पावतात, त्यावेळी जीवनाची आयु पण क्षीण होऊन जाते. त्या अवस्थेमध्ये जीव म्हणजे मनुष्य विपरीत कर्मांचे सेवनकी करू लागतो आणि त्याचा विनाश काळ जवळ आल्याने तो विपरीत बुद्धीस प्राप्त होतो, भ्रष्टसा होतो. तो आपल्या सत्व म्हणजे धैर्य, बल आणि काळाची अनुकूलता जाणूनही आपल्या मनावर अधिकार नसले कारणाने अवेळी आपल्या प्रकृतीच्या विपरीत भोजन करतो. अत्यंत हानी पोचविणाऱ्या सर्व पदार्थांचे तो सेवन करतो. कधी अधिक प्रमाणात सेवन करतो आणि कधी अन्न ग्रहणच करत नाही. कधी दूषित अन्नपान करतो, कधी विरुद्ध गुण असणारे पदार्थ एकत्र सेवन करतो, कधी अधिक तेल मात्रा असलेले पदार्थ सेवन करतो, तर कधी तर एक वेळचे अन्न पचले नसतानाही पुन्हा भोजन करतो. अधिक मात्रेत व्यायाम आणि स्त्री संभोग करतो. सदैव कामी रत असल्याने त्या कारणे मलमूत्राच्या वेगासही रोखून धरतो. रसयुक्त अन्नाचे सेवन करून दिवसाही निद्रा घेतो आणि कधी कधी खाल्लेले अन्न पचण्यापूर्वीच असमयी भोजन करून आपल्या शरीरी स्थित वात, पित्त आणि आदी दोषांना कुपितकी करून टाकतो. त्या दोषांना कुपित केल्याने तो आपल्यासाठी प्राणनाशक रोगांना आमंत्रण की देतो किंवा मग स्वतः फास लावून घेणे किंवा पाण्यात बुडणे यासारख्या शास्त्र विरुद्ध उपायांचा आश्रय घेतो. या सर्व कारणांनीच जीवाचे शरीर नष्टत्वास पावते. या प्रकारे जे जीवाचे जीवन चक्र सांगितले आहे त्या चांगल्या प्रकारे समजून घे. श्लोक 14 अखेर घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.